तुम्हाला एकदा नश्वरतेची जाणीव निर्माण जर झाली तर तुम्ही कशाबद्दलच गंभीर राहणार नाही। ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे बेफिक्रीने बिंदासपणे जगायला शिकाल ना, त्यावेळेसच तुम्ही प्रखरतेने जगण्यासाठी उत्सुक व्हाल। आपलं जे जीवन आहे गंभीर आहे, प्रत्येकाने आपलं जीवन गंभीर बनवलेलं आहे। पैसा, पद आणि प्रतिष्ठा हे मिळवण्याची इच्छा किंवा गमावण्याची भीती या सगळ्या चक्रामध्ये माणसं अडकलेली आहे। तुमच्या जीवनामध्ये तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये गांभीर्य का निर्माण झालं? कारण तुम्हाला असं वाटतं मी 60-70 वर्ष आहे अजून। सद्गुरू आम्हाला सांगता की नश्वरता हे सत्य आहे आणि आम्ही सत्यच विसरतो। ते विसरण्याची सगळी व्यवस्था आमच्या कल्पनेच्या जगामध्ये आम्ही आमचे संसार उभे करतो, आमच्या सगळ्या प्रकारच्या प्रपंच उभे करतो आणि मग त्या प्रपंचाच्या दबावाखाली आम्ही जगतो। म्हणून सद्गुरू म्हणता हे नश्वर आहे, हे संपणार आहे। आता जे जीवन आहे तुमच्या हातामध्ये, आताचा जो क्षण आहे तो जगून घ्या आणि तो असा जगा की पुढच्या क्षणी तुमचं जीवन संपणार आहे असं जगा। गंभीर लोकांनी या पृथ्वीचा नरक बनवलेला आहे। दहशतवाद काय आहे हे असंच तुम्ही जगलं पाहिजे, या असंच तुम्ही यालाच ईश्वर म्हटलं पाहिजे, याचीच आराधना केली पाहिजे। हिरण्यकश्यप दुसरा काय होता, कंस दुसरा काय होता? मित्रांनो, आपल्या हातामध्ये फक्त वर्तमान काळ आहे आत्ताचा। तो तुम्ही जर जगायला शिकले ना, तुम्ही जीवनाच्या बाबतीमध्ये एकदम बेफिकीर होऊन जा। आणि तुम्ही जर अशा बेफिकिरीने जगायला लागले ना, तर तुमचं जीवन असं प्रखरतेने चमकायला लागेल। जे लोक फार गंभीर आहे ना, त्यांनी आपल्या आजूबाजूला सगळी दुर्गंधी निर्माण केलेली आहे गांभीर्याने। आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता तुमचं जीवन चमकत का नाहीये? कारण तुम्ही अहंकाराचं, आळसाचं, अज्ञानाचं एवढं ते मळ तुमच्या अंगावरती जे साचून ठेवलेलं आहे थरावर थर, तुमचं पूर्ण जीवन जे आहे ते काय झालेलं आहे? अशुद्ध झाले। आणि अशात तुम्ही गंभीर, तुम्ही स्वतःला तेव्हा जिंकण्याचा प्रयत्न कराल जेव्हा तुम्ही नश्वरतेची काय कराल? जाणीव निर्माण कराल की मी पुढच्या क्षणाला मरू शकतो आणि पुढच्या क्षणाला माझं सर्व अस्तित्व नष्ट होऊ शकतं। आणि ह्या जागृतीमध्ये, ह्या जाणीवेमध्ये तुम्ही जर जीवन जगायला लागले, तुम्ही बिनधास्त जीवन जगा। अरे होऊन काय होईल? मी मरेल ह्याच्यापेक्षा काय होईल की तुम्हाला तुमचं जीवन जर प्रखर वाटत नसेल, असं चमकणारं वाटत नसेल, असं काळवंडलेलं वाटतंय, त्याचं कारण तुम्ही त्याला गंभीर बनवलं आणि तेही तुम्ही परिणामांच्या बाबतीमध्ये गंभीर आहात, क्रियेच्या बाबतीत नाही। तुम्ही क्रियेच्या बाबतीमध्ये जबाबदार बनला पाहिजे। माणसं नेहमी स्वतःच्या बाबतीमध्ये कीव कर आणि शरीराला जेवढा आराम देता येईल त्याला जीवनाची मजा समजतात। खऱ्या अर्थाने ती सजा आहे। असं काय आहे या जीवनामध्ये की ती गांभीर्याने केल्यावर चांगलं होतं? तुम्ही जीवनात जेवढं सहज व्हाल ना लहान मुलासारखं, तेवढं तुमची गोष्टी एकदम सुंदर होतील। आणि तुम्ही जेवढं गंभीर व्हाल ना, तेवढे तुमचे नियम चुकणार। एक लक्षात ठेवायचं, या जगामध्ये स्थिर काहीच नाही आहे आणि तुम्ही जे स्थिर करायचा प्रयत्न केला तुम्ही जीवनापासून तुटून जा। आणि म्हणून तुम्ही जीवनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही तुमचं चित्त स्थिर करा आणि ह्या बदलणाऱ्या जीवनामध्ये त्या बदलांचा अनुभव प्रत्येक क्षणाला घ्या। आम्ही आमचं जीवन जे आहे ना ते काय बनवून टाकले? रुटीन बनवून टाकलेलं आहे आणि म्हणून त्याच्याबद्दल आम्हाला कुठल्याच प्रकारची आस्था नाही। तुम्ही तो दिवस नवीन आहे याचा तुम्ही विसर पडतो। तुम्हाला तुमचं जीवन नित्य नवीन आहे आणि तुम्हाला आज जो अनुभव येतो तो परत उद्या येणार नाही आहे। तेव्हा तुम्ही लोकांना असं मिटक्या मारा सांगाल मी असं असं होत होतो, असं राहत होतो, पण जेव्हा तुम्ही ते जगत होता तेव्हाचा तो अनुभव तुम्ही कधी अनुभवला का? जेव्हा जे करतोय ना त्याच्यामध्ये उतरलं, 100% रमलं पाहिजे। हे जीवन आहे। आमचं जीवन काय आहे? अलौकिक आहे आणि त्या अलौकिक जीवनाचा जर आम्हाला आनंद घ्यायचा असेल तर आम्ही काय केलं पाहिजे की प्रखरतेने जगलं पाहिजे। आणि प्रखरतेने तुम्ही तेव्हाच जगाल जेव्हा तुम्ही बिनधास्त जगाल। बिनधास्त जगा, पण जबाबदारीने जगा आणि सक्रिय राहा। अशा कृतींमध्ये जगा ज्या कृतींनी कोणाच तरी भलं होईल, कोणाला तरी आनंद मिळेल, कोणाच तरी समस्या सुटतील। अशा प्रकारचं जीवन जगा आणि असं जगा की ह्या क्षणाला जरी तुम्ही गेलात तरी तृप्त होऊन मराल। माझा प्रश्न असा आहे की नश्वरतेची जाणीव होण्यासाठी काय करायला हवं? सद्गुरूंनी सांगितलं की नश्वरतेची जाणीव झाली, ज्या लोकांना नश्वरता म्हणजे काय हेच माहिती नाही किंवा जे फक्त आता भौतिक जगांचा विषयी जगतात किंवा भौतिक जग म्हणून जगतात, तर त्यांना कसं काय जाणीव होणार याची? सर, सद्गुरू सांगताय की जेव्हा तुम्हाला नश्वरतेची जाणीव होते तेव्हा तुम्ही कशाच बद्दल गंभीर नसतात, पण आजही आपण म्हणजे कोणी असेल माहिती आहे आपण एक दिवस नष्ट होणार आहे, पण ती प्रत्येक गोष्ट त्यांना करायची असते की अशा काही ठराविक गोष्टी की त्या करायच्याच आहे म्हणजे एनी कॉस्ट, त्या गंभीरतेने ते प्रत्येक जण करतच असतो। मग ते योग्य की अयोग्य? मित्र हो, फार सुंदर कोट आहे आजचा। सद्गुरू आम्हाला जाणीव करून देता तुम्हाला एकदा नश्वरतेची जाणीव निर्माण जर झाली तर तुम्ही कशाबद्दलच गंभीर राहणार नाही। ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे बेफिक्रीने बिनधास्तपणे जगायला शिकाल ना, त्यावेळेसच तुम्ही प्रखरतेने जगण्यासाठी उत्सुक व्हा। प्रखरता जगण्यामध्ये काय पाहिजे? प्रखरता पाहिजे।
पावसाळ्यामध्ये जेव्हा वीज चमकते ना, तेव्हा त्या पंचक्रोशीमध्ये असलेल्या शेकडो किलोमीटर मधील माणसं लगेच जागी होतात. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा या सृष्टीमधला प्रत्येक जीव जागा होतो, कारण त्याची प्रखरता. तुम्ही सूर्यासारखं प्रखर बनायचं जर असेल तुम्हाला, तर तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे बिनधास्त असलं पाहिजे. आता एक गंमत अशी आहे की बिनधास्त म्हणजे काय, बेजबाबदार नाही. हॅलो, गोंधळ इथे आहे. बेजबाबदार आणि बिनधास्त ह्या दोघांमध्ये फरक आहे. बिनधास्तपणे बेफिक्रीने राहून कर्म करणे, पण बेजबाबदारीने नाही. माणसं बेजबाबदारपणाचा अर्थ घेतात आणि म्हणून गंभीर राहायचा प्रयत्न करतात. फळाच्या बाबतीमध्ये आपण बेफिक्र राहिलं पाहिजे आणि कृतीच्या बाबतीमध्ये आपण गंभीर राहिलं पाहिजे. आपण फळाच्या बाबतीमध्ये काय होतो, गंभीर होतो, आणि कृतीच्या बाबतीमध्ये बेफिकीर होतो. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्माच्या बाबतीमध्ये काय राहा, तू गंभीर राहा. फळाच्या बाबतीमध्ये तू बेफिकर राहा, देत हो. आणि ज्यांनी फळाची अपेक्षा केली त्यांनी काय केलं, काय तीर मारलं. आपलं जे जीवन आहे गंभीर आहे. प्रत्येकाने आपलं जीवन गंभीर बनवलेलं आहे. का गंभीर म्हणलेलं आहे? माझं करिअर, माझी नोकरी, माझा पगार, माझं उत्पन्न, माझा परिवार, माझे नाती, माझ्या भविष्य, माझं भूतकाळ, माझं वर्तमान काळ. म्हणजे पैसा, पद आणि प्रतिष्ठा हे मिळवण्याची इच्छा किंवा गमावण्याची भीती, या सगळ्या चक्रामध्ये माणसं अडकलेली आहेत. आणि असं आम्हाला शिकवलं गेलं की हे तू मिळवलं तरच तू आयुष्यामध्ये यशस्वी आहेस, नाही तर तू फेल आहेस. आम्हाला हे पहिल्यापासून सांगितलं की आतापर्यंत आमच्या पिढ्यानपिढ्यांनी लग्न केली, संसार केले, मुलं बाळ जन्माला घातली आणि मेले. 2 पिढ्यांच्या पुढचा फोटो पण आमच्याकडे नाही. आमच्या पिढ्यांमध्ये कोण जन्माला आले होते लोकांना घेणं नाही, आम्हाला घेणं नाही, तर आमच्या पोरांना घेणं नाही, नातवांना. एवढे गंभीरपणे जगलेले आमचे पंजोबा, खापर पंजोबा, आमच्या नातवंडांना आम्हाला सांगावं लागतं, हा तुझा अमुक अमुक आहे, तुझ्या आजोबाचा आजोबा आहे. तो म्हणतो आजोबाचीच माझी गाठ नाही, त्याच्या आजोबाचं काय करू मी. समस्या ही आहे की आम्ही फार गंभीर आहोत. एकदा एका माणसाचा मुलगा परदेशामध्ये शिकायला गेला आणि तिकडंच लग्न करून पोरगी घेऊन आला. बापाला आवडलं नाही, बापाने त्याला घरातून हाकलून दिलं. परत तुझं तोंड पाहणार नाही म्हटलं. गेला तो परत निघून. संसार बिनसार झाला, त्याला मुलं बाळ झाली आणि फेसबुकवरती त्याचे मुलांचे फोटो बिटो यायला लागले. मग म्हाताऱ्याला त्याच्या नातवानी रील बनवून पाठवला. तो रील कुणीतरी या म्हाताऱ्याला दाखवला की तुझ्या नातवानी तुझ्यासाठी खास रील बनवला. म्हातारा मोठा गमतीशीर होता, त्याला शिकारीची आवड होती. या वयामध्ये बंदुकीचा नाद होता. तो जो नातू होता त्याने त्याला रील पाठवला की तो तिरंदाजी करतो. ते जे हे असतात ना, तुम्ही पाहिलं असेल ना, एक सेंटर गोल असतो, त्याच्यामध्ये गोल गोल निशाण असतात आणि एक पोकर असतो हातामध्ये, असा तो फेकून तिथे बरोबर बरोबर सेंटरला मारायचा. खेळच आहे, ऑलिम्पिकमध्ये आहे. तर तो खेळ तो खेळत असतो. म्हाताऱ्याला जरा बरं वाटलं, पोराचं जाऊ दे, नातू आपल्यासारखा आहे. लोकांनी समजून सांगितलं, जाऊ दे तुझ्या पोराचं सुनाचं, नातवाला तर भेटू नये. त्यांनी अट घातली, तुम्ही दोघांनी माझ्यासमोर यायचं नाही. हा, मी नातवाला भेटायला येईल. हा नातवाला फ्लाईटनी गेला तिथे नातवाला भेटायला. त्यासाठी वेगळी रूम, एक सर्वंट त्यासाठी नेमला गेला. मुलगा चांगल्या पदावर होता, चांगल्या नोकरीला होता, बक्कळ पैसा होता. आता हा म्हातारा आपल्या नातवाबरोबर खेळत होता आणि एक दिवस तो जो खेळ होता तो खेळ तो पाहायला गेला. रोज गप्पा गोष्टी रमला म्हातारा तिथे. आणि एक दिवस तो मोठ्या उत्सुकतेने पाहायला गेला की ज्या ठिकाणी हा खेळ खेळत होता माझा नातू, त्याचा खेळ बघायला गेला. तर बघितलं तर बरोबर सेंटरलाच सगळे पोगर असे घुसलेले होते आणि 20 मीटर अंतरावरून त्या मुलाने ते मारले होते. म्हातारा मोठं खुश झालं. ते म्हणे बापरे, हे आपल्यालाच गेलंय म्हणे, आपला निशाणा कधी चुकला नाही, याचा पण चुकत नाही म्हणे. मग त्याला विचारलं कौतुकाने, अरे बा तू हे कसं जमवलंस? तो म्हणे ग्रँडपा, दिस इज नॉट हार्ड, दिस इज व्हेरी इझी. म्हातारा आणखीन चावताळलं. ते म्हणजे अरे हे आपले पुढे एक पाऊले. मग त्याने अनेक उत्सुकतेने विचारलं, हा मला सांग बरं, करून दाखव, कसं करतोस तू हे सगळं? तर म्हणे सोपं आहे म्हणे, आधी हे मारतो म्हणे, पोगर फेकून मारतो,
आणि जिथं ते पडतं ना तिथंच गोल करून ठेवतो म्हणे. म्हाताऱ्याचा साग खाऊ सांगाळ हे तर उलट्याच दिशेने दिसतंय म्हणे. हा म्हणजे तुम्ही तुमच्या कल्पनांच्या बाबतीमध्ये फार गंभीर असता. तुम्ही का नाही सून स्वीकारली परदेशामधली? कारण करिअर, कल्चर, अनुवंशिकता, माझी परंपरा, हे ते. म्हणजे आपली परंपरा पुढे चालावी, माझा वारसा पुढे चालावा, हा फार किडा असतो प्रत्येकाच्या डोक्यामध्ये. प्रत्येक बापाला आपला पोरगा त्याच्यासारखाच करायचा राहतो. तू एक आहे ना, कशाला अजून एक? प्रकृतीने सेम तुझ्यासारखा जन्माला घातला असं तर मोठा गंभीर प्रश्न तयार झाला असता. प्रकृतीने तुमचा मुलगा जरी असेल किंवा मुलगी असेल त्याला वेगळ्या जन्माला घातलं, कारण त्याच्यामध्ये काहीतरी युनिकनेस आहे, नाविन्य आहे. तुमचा माध्यम म्हणून प्रकृती वापर करते, म्हणून प्रकृतीकडे नाविन्य आहे. तुमची परंपरा पुढे चालावी, माझा नातू माझ्यासारखाच असावा, नाही पोरग माझ्यासारखं झालं तर जाऊ द्या. एवढी तुमची अगदी टेकायला आले, शेवटचे दिवस आले, तरी पण अपेक्षा सुटत नाही. गंभीर. हे जे गांभीर्य आहे ते तुम्हाला जीवनापासून दूर घेऊन जातं, गंभीर बनवतं. आणि तुमच्या जीवनाबद्दलची जी संवेदनशीलता आहे, आपल्या मुलाबाळाबरोबर, आपल्या नातवंडांबरोबर कोणत्याही अपेक्षेशिवाय त्यांनी जर आनंद उपभोगायचा असता, तो आनंद तो उपभोगू शकत नाही. तो स्वतःचं जीवन नरक बनवणार. म्हणजे सगळ्या गंभीर लोकांनी हे नरक निर्माण केलेले पृथ्वीवर. जे लोक रिलॅक्स आहे, गोली मारे भेजे मी असे एकदम रिलॅक्स. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये गांभीर्य का निर्माण झालं? कारण तुम्हाला असं वाटतं मी 60-70 वर्ष आहे अजून. पॅक मारून आलाय का तू? रिचार्जचा पॅक तुमच्या कोणाका पॅक आहे का असा की बा मी 50 वर्षाचा रिचार्ज मारून आलेलो आहे? सर्वांना तुमची मॅन्युफॅक्चरिंग डेट माहिती आहे आज, पण तुमची एक्सपायरी डेट माहिती का तुम्हाला? तुमच्यापैकी कोणाला? या जगात आजपर्यंत कोणाला? योगी संत त्यांचा विषय सोडा, त्यांच्याविषयी आपण न बोललेलं बरं. पण आपण जे सामान्य माणसं आहोत, सामान्य माणसाला मी कधी मरणार आहे हेच माहिती नसतं. ही तर समस्या आहे. ते जर माहीत झालं तर सगळं नियोजन करून ठेवेल. सद्गुरू आम्हाला सांगता की नश्वरता हे सत्य आहे आणि आम्ही सत्यच विसरतो. ते विसरण्याची सगळी व्यवस्था आमच्याकडे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही मरणार आहे, तुम्ही त्याच्या बाबतीमध्ये गंभीर राहाल की रिलॅक्स होऊन जा. आता मृत्यू अडचण आहे हे ज्यावेळेस कळतं माणसाला, तेव्हा माणूस घाबरतो का मी मरणार आहे ह्या भीतीने जास्त घाबरतो. जेव्हा प्रत्यक्ष तुमच्या पायात काटा घुसला, तो घुसल्यानंतर ज्या वेदना, किंवा तुम्हाला तुमचं बोट विळीने कापलं, सुरीने कापलं, किंवा तुमचा ॲक्सिडेंट झाला आणि तुम्हाला लागलं, तुमच्या हाडाचं फ्रॅक्चर झालं, जे काही तुमच्या आयुष्यामध्ये घडलं असेल ते घडताना तुम्ही तर बधीर झालेली होती. हॅलो, तुम्ही तेव्हा बधीर झाले, तुमचं शरीर काय झालेलं होतं? बधीर. तुम्हाला त्याच्यात वेदनाही कळत नव्हत्या, पण त्याच्या कल्पनेने आजपर्यंत तुम्हाला किती वेदना झालेल्या आहे. ए पडशील, ए कापल, ए पळल, ए चावल. जेव्हा आम्ही सिंहाला, वाघाला, माणसांबरोबर खेळताना पाहतो ना, तर आमच्या अंगावर काठी येतात. तिकडं ते खेळू राहिले आणि तिकडं आमच्या अंगावर काठी. काय संबंध? संबंध हा आहे की आम्ही कल्पनेमध्ये घाबरलेलो आहे. आम्ही कल्पनेमध्ये या सगळ्या गोष्टी विकृत करून ठेवलेल्या आहेत. फार गंभीर आहे आपण त्या बाबतीत. फक्त कोणी म्हटलं पाहिजे या रस्त्याने वाघ आहे बरं का, आजच काही शिकार करायची अशा तयारीत असतो. तुम्ही असंच समजता की त्याला फक्त तेवढंच काम आहे तुमच्यावर हल्ला करणं, दुसऱ्या जगात काहीच नाही, त्याला कामच नाही. आणि तुम्ही तो जन्माला त्यासाठी आलेला, तुम्हाला पकडण्यासाठी. रिलॅक्स लाईफ जगा, 100% सक्रिय राहा. त्याचं फळ काय मिळेल, त्याचा परिणाम काय होईल हे पाहण्यासाठी पर भविष्य काय ज्योतिषाला माणसं का जातात? माझं उद्या काय होईल. अरे तुझा आज चाललाय त्याच्यात तुला इंटरेस्ट नाही, उद्या तुला करायचं काय तुझं? आज तुम्ही जे जीवन आहे तुमचं त्यात तुम्ही समाधानी आहे का? नाही. त्यात तुम्ही खुश आहे का? तुम्ही तुमचं जीवन प्रखर बनवलंय का? आजपर्यंत तुमच्याकडे प्रत्येकाकडे आज 20, 25, 30 वर्ष आयुष्य तुम्हाला मिळालेलं होतं. या 30 वर्षात तुम्ही काय काय तीर मारली? मग अजून पुढे तुम्हाला 50 मिळणार आहे का, 30 मिळणार आहे का, 100 मिळणार आहे? तरी तुम्ही काय दिवा लावणार आहे? आपला घरातला दिवा आपण लावत नाही 24 तास. तेलाचा दिवा सर परवडत नाही. दिवा लावून ठेवा म्हणलं ना घरामध्ये, तर किती गंभीर आहे, परवडत नाही. एवढं तेल आणायचं कुठून? इथं खायला नाही कालवणाला, तिथं जपून टाकतो. खरं एक खोटं आहे. आम्ही आमच्या पैशांच्या खर्चाच्या बाबतीमध्ये असेल, आमच्या जीवनाच्या उद्याच्या भविष्याच्या बाबतीत असेल, किती गंभीर आहे. आम्ही खऱ्या अर्थाने आत्ताच्या बाबतीत गंभीर आहे का उद्याच्या बाबतीत गंभीर आहे?
खरं सांगा उद्याच्या बाबतीत जो अजून आलेलाच बरोबर आहे ना. मी सांगितलं ना नवरा बायकोचं भांडण मुलावरून कुठे गेलं मुलाला काय करायचं याच्यावरून कोर्टात गेलं आणि जजनी विचारलं तुमचं भांडण बाद झालं त्या मुलाला पुढे आणा त्याला मला विचारायचंय तुला काय व्हायचं ते तुम्ही काय भांडता दोघं म्हणे नाही म्हणे अजून ते जन्मालाच यायचंय अजून आई गरोदरच नाहीये सर तेव्हाच या दोघांचं भांडण आहे का पोलगं झाल्यावर त्याला काय करायचं. अशा लोकांनी आपले आयुष्य नरक बनवलेली आहे. तुम्ही ठरवणार मग जन्माला येणार कुठल्या जगात जगू राहिले तुम्ही कदाचित तुम्हाला होणारच नाही मग आता करा त्याला काय करायचं ते. बरोबर की नाही. कल्पनेच्या जगामध्ये आम्ही आमचे संसार उभे करतो आमच्या सगळ्या प्रकारच्या प्रपंच उभे करतो आणि मग त्या प्रपंचाच्या दबावाखाली आम्ही जगतो. म्हणून सद्गुरू म्हणता हे नश्वर आहे हे संपणार आहे. आता जे जीवन आहे तुमच्या हातामध्ये आताचा जो क्षण आहे तो जगून घ्या आणि तो असा जगा की पुढच्या क्षणी तुमचं जीवन संपणार आहे असं जगा. फार गंभीर होऊन जगू नका. गंभीर लोकांनी या पृथ्वीचा नरक बनवलेला आहे. दहशतवाद काय आहे हे असंच तुम्ही जगलं पाहिजे या असंच तुम्ही यालाच ईश्वर म्हटलं पाहिजे याचीच आराधना केली पाहिजे. हिरण्यकश्यपू दुसरा काय होता कंस दुसरा काय होता. राक्षसांचं म्हणणं हेच होतं ना मला देव म्हणा. दहशतवाद हे गंभीरतेचा परिणाम आहे. आज लोक भ्रष्टाचार करता लोक आधी चुका करता मग त्या चुका झाकण्यासाठी परत चुका करता आणि मग दारू पिता आणि मग नको नको असलेल्या सगळ्या गोष्टी करता. त्याचं कारण आहे की ते गंभीर आहे खूप. ते पैशाच्या बाबतीत गंभीर आहे ते पदाच्या बाबतीत गंभीर आहे ते प्रतिष्ठेच्या बाबतीत गंभीर आहे. ते जणू काय असं जगू राहिले ही सत्ता हे पद हे पैसा ही संपत्ती हे त्यांच्या बरोबर कायमचं जाणार आहे कायमस्वरूपी त्यांच्या बरोबर ते कायमस्वरूपी राहणार आहे. मित्रांनो आपल्या हातामध्ये फक्त वर्तमान काळ आहे आत्ताचा. तो तुम्ही जर जगायला शिकले ना तुम्ही जीवनाच्या बाबतीमध्ये एकदम बेफिकीर होऊन जा. आणि तुम्ही जर अशा बेफिकिरीने जगायला लागले ना तर तुमचं जीवन असं प्रखरतेने चमकायला लागेल. प्रखरतेने जगाल तुम्ही. मग प्रखरतेने आम्ही का जगत नाही आम्ही राखून ठेवतो उद्यासाठी. आम्ही आमचं जीवन कशासाठी राखून ठेवतो. आळशी लोक पाहतो आळशी लोक जीवन भरभरून जगत नाही का त्यांना असं वाटतं मी सगळं आताच कसं काय खर्च करू. आळशी आणि कंजूस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. आळशी माणूस फार कंजूस असतो लक्षात. स्वतःच्या कमाईचं तो कधीच खर्च नाही करणार. त्याला सांगा तू स्वतः कमव आणि खर्च कर तो म्हणतो नाही ठेवले आनंद तैशीच राहावे. त्याला म्हणलं अरे भरपूर आहे तुझ्या वडिलांचं आहे तुझ्या मित्रांचं आहे मित्रांची पार्टी आहे आज इथं लंगर आहे मग मौज मजा करा आहे तरुण तो घ्या मजा करू फक्त फुकट पाहिजे. हे आळशी लोकांचे हे दोन प्रकारचं जे वागणं आहे ते कशामुळे आहे कारण त्यांचं संपूर्ण जीवन हे कशामध्ये आहे भ्रमामध्ये. एखादा दारू पिलेला असतो आणि तो एका गेट खालून चाललेला असतो त्याला रस्त्याने जाताना दोन आणखीन दारुडे भेटतात. आता सगळे पिलेले तिघांची झाली जोडी पुढे गेले जाताना गेट होतं एक आणि तिथे एक पोलीस उभा होता दांडका हातामध्ये घेऊन. बरोबर की नाही. आता हे वाकले खाली आणि वाकून तिघं घुसले मध्ये. त्या पोलिसांनी तिघांच्या टाळक्यामध्ये एक एक दांडकं मार. पहिला एक नंबर सांगतो मीच म्हटलं होतं चांगलं वाका लागलं नाही ते गेट तुम्ही माझं ऐकतच नाही. अरे तू काय बोलतो आमच्या पण लागलं बाबा. बरोबर आहे की नाही. पुढे गेले त्यांना आता रात्र झाली गावात जायचं त्यांच्या गावाला जायचं होतं. मध्ये नदी होती आरवी आणि त्या काळामध्ये जुन्या काळची गोष्ट आहे त्या काळात होड्या होत्या. पूर्वी गावामध्ये मिळत नसायचं ना औषध मिळायचं नाही मग बाहेर जायचं. अंधार पडायला लागला आणि तो नावाडी सुद्धा ती नाव सोडून निघून गेला. आणि तो निघून गेल्यावर हे तिघं बसले ते म्हणे आता आपली मजा आहे
आज पैसे पण द्यायची गरज नाही, बसा होडीत, चला तिकडे. बसले होडीमध्ये, एक जण पुढं बसलेला आणि 2 जण वळवायला. पहाटपर्यंत वळली होती. पहाटपर्यंत त्यांची बऱ्यापैकी उतरली. थंडीच्या गारव्याने त्यांना जरा बऱ्यापैकी शोध शुद्ध आली. थोडासा असा तांबडं फुटायला लागलं, तसं त्यांना घाम फुटला तिघांना. आळीपाळीनं वळून वळून तकलीफ होत. आणि मग शेवटी जेव्हा पहाट झाली, उतरायला लागलं, तो नावाडी आला होडीकडं. हे तिघं नाही बोलू राहील. की तू समोरचा बसायला म्हणायचं, ए तू जास्त बोलव, जरा खाली गेली जास्त, वर घे, वरती घे. हा, रात्रभर वळून वळून त्यांना काही दुसरा किनारा सापडला नाही. त्यांना सकाळी जागले, त्यांना वाटलं नक्की आपण 2-4 गावं वळून दुसऱ्या गावी. जेव्हा नावाडी आला, त्यांना आश्चर्य वाटलं, नावाडी कस काय आला? म्हणजे अरे बावळ्यांनो, ते दावत सोडा, लंगर बांधत सोडा ना. असं आयुष्य आहे. भ्रमामध्ये माणसं जगतात. तुमचं जीवन हे, तुम्ही ज्याला जीवन म्हणून राहिले, तुम्ही जागेवरच बोलू राहिले. अहंकार म्हणजे जागेवर बोलवणे, आळस. त्यांना कधी तृप्तीच येत नाही. ते दररोज सकाळी उठताना पश्चाताप म्हणून उठत. तिथे तोंडाकडे जर पाहिलं लगेच कळतं हे पश्चाताप होईल. तुम्ही जर क्रिकेटचे शौकीन असाल तर मॅच चालू असताना तुम्ही गौतम गंभीर पहा. तुम्हाला हा माणूस आहे का पुतळा आहे हेच कळणार नाही मॅच संपेपर्यंत. असं म्हणतात तो फक्त फायनल मॅचलाच असतो फक्त, ते बी मॅच जिंकल्यावर, फार कधीच नाही. तुम्ही स्वर्गात असून तुमच्यासाठी नरक निर्माण करता. तुम्हाला नवीन नरक निर्माण करण्याची गरज नाही. तुम्ही स्वतःच आंघोळ न करणारा माणूस आहे ना, तो जिथे जाईल तिथे नरक निर्माण करतो. दुर्गंधी घेऊन जातो का नाही आपल्या बरोबर. तसं हे जीवन आहे माणसं. जे लोक फार गंभीर आहे ना, त्यांनी आपल्या आजूबाजूला सगळी दुर्गंधी निर्माण केलेली आहे गांभीर्याने. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता, तुमचं जीवन चमकत का नाहीये? कारण तुम्ही अहंकाराचं, आळसाचं, अज्ञानाचं एवढं ते मळ तुमच्या अंगावरती जे साचून ठेवलेलं आहे, थरावर थर. तुमचं पूर्ण जीवन जे आहे ते काय झालेलं आहे? अशुद्ध झाले. आणि अशात तुम्ही गंभीर. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठलाही मार्ग निवडा, जर चुकीचा असेल तर शिकायला मिळेल, आणि बरोबर असेल तर प्रगती करायला मिळेल. पण हे गंभीर येत नाही, हे निर्णयच नाही घेतले, हे चिंतामणी असतात. आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयावर त्यांना फार डाऊट असतो. एक तर निर्णय घेतच नाही, आणि जर घेतला, एका बांधावरती 3 बेडकं बसले होते, डराव 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 करत होते. त्याच्यापैकी एका बेडकाने खाली उडी मारायचा निर्णय घेतला. खाली किती राहिले? बरोबर 2 राहिले. अरे त्यांनी निर्णय घेतला, उडी कुठे मारली. एखाद्या ठिकाणी आग लागली तर पोलीस ॲम्ब्युलन्स कुठं पाठवतील? दवाखान्याकडं का आग लागली तिथे? आग लागली तिथे, बरोबर ना. ॲम्ब्युलन्स काय काम तिथे? आम्ही एवढे गंभीर होऊन जातो का खरंच आग लागली कुठतरी, आणि आम्ही ते आग विझवायचा विषय सोडून देतो, त्याच्यामध्ये जळलेल्या लोकांचा विचार करतो. अरे पण आतमध्ये माणसं आहेत का ते तरी विचारा ना. कमीत कमी बंगल्यामध्ये त्या घरामध्ये कोणीच नाही आतमध्ये, मग ॲम्ब्युलन्स कशाला पाठवायची? म्हणजे आम्ही हा पण विचार करत नाही की आम्ही एखादं संकट म्हटलं का लगेच मृत्यू. खरं आहे ना. मग ही आमच्या मनाची वृत्ती तयार झालेली आहे. आणि म्हणून सद्गुरू म्हणता, आमचं जीवन प्रखर यामुळे होत नाही कारण आम्ही बिनधास्त जगत नाही. लहान मुलं कशी असतात बरं? लहान मुलं शांत बसलेले असतात की सतत सक्रिय असतात? सतत सक्रिय असतात आणि कायम चमकत असतात. त्यांनी काही जरी केलं ना तरी ते कौतुकाला पात्र असतं, करतात. आणि गमतीशीर गोष्टी ज्या मोठ्या माणसाला कधी कधी सुचत नाही, अशा गोष्टी ते लहान मुलं करून जातात. बरोबर आहे ना. काय कारण? कृतीमध्ये समर्पण, गंभीरताच नाही. लहान मुलांना आपण काय बावळट आहेस, काय काय बालिश आहेस का? अजून तुझं काय बालिशपणा गेला नाही का? थोडा गंभीर हो. पण कर्माच्या बाबतीमध्ये गंभीरता पाहिजे, फळाच्या बाबतीत नाही. लहान मुलांना अपेक्षाच नसते का यातून काय होईल, परिणामांचा विचार करत नाही ते, म्हणून ते बिनधास्त असतात. मोठे झाल्यानंतर तुम्ही लहान मुलांसारखं, लहान मुलं असं नाहीये, तो जो निरागसपणा आहे ना तुमच्यातला, तो तुम्ही जिवंत ठेवा. आणि तो निरागसपणा ठेवून तुम्ही जर जीवनाकडे बिनधास्तपणे जर जगायला लागलात
फळाच्या बाबतीमध्ये काही हो, पण मला कर्माचा आनंद घ्यायचा आहे. ज्याच्याकडे जो करोडपती आहे त्याला पण कामामध्येच आनंद आहे, आणि जो मजूर काम करतोय ना, हातावर पोट भरणार, त्याला पण कामामध्येच आनंद आहे. आणि जोपर्यंत हे रहस्य त्याला कळत नाही, तोपर्यंत तू करोडपती जरी असला तरी तुला तो जो आनंद आहे जो कामात आहे, कामात राम आहे असं आपण म्हणतो. हे किती सुंदर वाक्य पहा, कामामध्ये राम आहे, आराम हराम आहे. बघा हे वाक्य बघा, हे कितीतरी वर्षांपासून चालत आले. आराम हराम आहे आणि कामात राम आहे. म्हणजे तुम्ही किती साचवलं, किती कमवलं, काय केलं, भूतकाळात काय केलं, भविष्यकाळात काय केलं, यापेक्षा तुमच्याकडे आता काम आहे का हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्या कामात तुम्ही रमता का हे आणखीन महत्वाचं आहे. तुम्हाला गंमत सांगू का, मी खूप वेळा हे बऱ्याच जणांना सांगितले, मला रविवारी करमत नाही. चुकून मग रविवारी माझ्या संपर्क कोणी राहत नाही. उलट माझा फोन जर दिसला अंगावर काटे येते त्यांचे. आता हा माणूस आपल्याला कुठं बिझी करील भरोसा नाही. एवढी ते कामामध्ये रमायची काय स्थिती आहे. मी नेहमी सांगायचं, माझ्यासाठी सुट्टी काय आहे, काम आहे. आणि काम आहे माझ्यासाठी सुट्टी आहे. हे आता नाही, फार पूर्वीपासून. तुम्ही अनेक अशा लोकांबद्दल, डायोजनीस, तुम्ही याचं नाव ऐकलं असेल कधीतरी. डायोजनीस हा एक पाश्चात्य देशांमध्ये जसे आपल्याकडे संत असतात तसं तो एक संत होता. प्रचंड करोडपती प्रॉपर्टी होती त्याची, किती प्रचंड. आणि एवढा श्रीमंत असून सुद्धा त्याने फक्त एक ग्लास आणि एक ग्लास पाणी पिण्यासाठी फक्त, आणि अंगावरचे कपडे एवढंच तो घेऊन मस्तपैकी जे पाईप असतात ना, हे रस्त्यावरती मोऱ्यांचे पाईप असतात ना, ते एका पाईपमध्ये राहायचं. सिकंदरच्या काळामधली गोष्ट आहे. सिकंदरला ही बातमी कळली. दरम्यानच्या काळामध्ये त्याचा जो ग्लास होता ना, तो चोरीला गेला. ग्लास चोरीला गेला. बाकीचे जे भिकारी वगैरे होते ते म्हणे, अरे डायोजनीस, तुझा ग्लास तर चोरीला गेला. तो नाचायला लागला, उड्या मारायला लागला, हसायला लागला, गाणं म्हणायला लागला. तो म्हणे, हा येडावला, ग्लास चोरीला गेले पण येडावला. बाकीचे भिकारी म्हणायला लागले. त्याच्यामध्ये एक भिकारी जरा शहाणा होता, हुशार होता, समजदार होता. तो म्हणे, अरे त्यांनी करोडोची संपत्ती सोडली, तो कशाला वेडावल एका ग्लास नाही. म्हणे ती संपली ना, ती सोडली तेव्हाच येडावला असं, पण आता त्याला जातो. तर डायोजनीस हसायला लागला त्या वेड्यांना. अरे म्हणे, वेड्यांनो, तुम्ही भिकारी, खरंच भिकारी आहे म्हणे. अरे म्हणे, कालपर्यंत मी झोपायचो तर मला काळजी वाटायची हा ग्लास कोणी नेईल. तर रात्रभर मला ते झोपताना काळजी वाटायची हा ग्लास जपावा लागेल. आजपासून मला त्या ग्लासची पण काळजी करायची वेळ नाही. आता मी एकदम बिनधास्त झालो म्हणे. आणि म्हणे, तुला पाणी प्यायला ग्लास. अरे म्हणे, काल मी नदीवर गेलो होतो ना, तिथे कुत्रं बिगर ग्लासचं पाणी पित होतो. मग मला कळलं की आपण पण बिगर ग्लासचं पाणी पिऊ शकतो. मी ज्यांनी माझा ग्लास नेला असेल ना, त्याचे आभार मानतो. भिकारी म्हणजे खरंच येड आहे बरं का. बघा, येडे शहाण्याला म्हणता हे येड आहे. कळलं. सम्राट होता तो. मग जेव्हा खरोखर ही बातमी पसरली तेव्हा सिकंदर त्याला भेटायला आला. तो म्हणे, तुझी फार महती ऐकली मी आणि फार प्रभावित झालो म्हणे तुझ्यासारखं. मला तुझ्यासारखं व्हायचंय म्हणे. सांग मी काय करू म्हणे. पहिलं मला तुझ्यासाठी काहीतरी करायचं, मी फार प्रभावित झालेलो आहे, तुझ्यासाठी काय करू. असा सकाळी सकाळी बसलेला होता, मस्तपैकी ऊन खात बसला. त्याला म्हणे, थोडा बाजूला आहे, ऊन येऊ दे म्हणे, तेवढंच कर बायासाठी, मला बाकी काही नको म्हणे. एवढा मस्त. सिकंदर आणखीन प्रभावित झाला. तो म्हणे, नाही, मला तू सांग, मला तुझ्यासारखं बिनधास्त आयुष्य जगायचंय. एकदम असं मी तुझ्यापर्यंत आलो, एवढं तुझं तेज माझ्यापर्यंत पोहोचलं, एवढं प्रखरतेनं जगतोस तू, कसं काय, एवढी हिंमत तुझ्यात आली कुठून. तो म्हटला, तू नाही करू शकत. ते फार सोपं आहे ते, पण नाही करू शकत. तो म्हणे, कसं काय नाही करू शकत. म्हणे, ये बैस माझ्यापासून, माझ्यासारखं मस्तपैकी ऊन खा, कशाला विचार करतो एवढा. तो म्हणे, आता मी लगेच असं बसू शकत नाही. म्हणे, म्हटलं तुला मी, सोपं येते पण तू नाही करू शकत. तो म्हणे, का नाही करू शकत. नाही, मला अजून जगात जेता व्हायचंय, मला जग जिंकायचंय. तेव्हा तो आला नव्हता दुनियेच्या स्वारीमध्ये. मग जेव्हा सिकंदर जायला निघाला तेव्हा डायोजनीस त्याला म्हटलो, माझं एक वाक्य लक्षात ठेव,
ज्या दिवशी तुझी जग जिंकायची इच्छा संपेल त्याच दिवशी तू स्वतःला जिंकू शकशील. जोपर्यंत तुला जग जिंकायचं ना तोपर्यंत तू स्वतःला कधीच जिंकू शकणार नाही. आणि माणसाचा खरा विजय तो असतो जेव्हा तो स्वतःला जिंकतो. स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, वासना, कामना, स्वतःच्या त्रास, वेदना, दुःख, अपेक्षा ह्या सगळ्यांवर ज्यावेळेस तो विजय मिळवतो, मी म्हणेल ती अपेक्षा करेल, मी म्हणेल त्याप्रमाणे माझं शरीर वागेल, त्याच्या वेदनांना मी शरण जाणार नाही. छत्रपती संभाजीराजे वेदनांना शरण नाही गेले म्हणून त्यांना छावा म्हणतात ना, म्हणून त्यांना छत्रपती म्हणतात. त्यांचा रुबाब त्याच्यामुळे प्रखर तेवढे तेजाने का बरं चमकले, कारण ते बिंदास, त्यांना गांभीर्य नाही कशाचं, त्यांना गांभीर्यच नाही, परिणामांची चिंता नाही. आणि अशीच माणसं मोठी होतात. लक्षात ठेव. फार हिशोबन फार किती वर्ष झाले काय माहिती, मी हिशोब करायचं सोडून दे, बेहिशोबी जातो. ज्यावेळेस सिकंदर ज्यावेळेस निघाला मग त्यांनी सांगितलं की तुला जर स्वतःला जिंकायचं असेल तर तुला जग जिंकण्याची इच्छेवर काय करावं, पाणी सोडावं लागेल, महत्वाकांक्षा सोडून द्यावी लागेल. तो म्हणजे मी ती सोडू शकत. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या दिवशी तू मरशील त्या दिवशी तुला माझं वाक्य आठवेल आणि तू निराशेमध्ये मरशील. तुला शेवटी असं हताशा येईल की मी खरंच आयुष्यामध्ये काहीच कमवलं नाही, माझं आयुष्य फेल आहे. आणि खरंच ज्यावेळेस जब गया था सिकंदर तो दोनों हाथ खाली थे, मुट्ठी बांध के आने वाले हात पसारे जाएगा. तुमच्या जीवनामध्ये जे आहे ते सगळं तुम्ही सोडून जाणार आहे. मूठ आवळून आले गण बाहेर जगात, जाताना हात पसरून जाणार. आणि म्हणून सद्गुरू काय म्हणता की तुमचं जे जीवन आहे सिकंदरा एवढं तर मोठं नाही ना, तर डायजेनिस एवढं श्रीमंत आहे का? आपलं जीवन कसं आहे त्यांच्यापेक्षा खूप सामान्य. मग त्या स्तरावर जाऊन सुद्धा ते काय अतृप्त आहे सिकंदर, आणि तो डायजेनिस तृप्त आहे. त्याने जग नाही जिंकलं, त्याने स्वतःला जिंकलं. म्हणजे तुम्ही स्वतःला तेव्हा जिंकण्याचा प्रयत्न कराल जेव्हा तुम्ही नश्वरतेची काय कराल, जाणीव निर्माण कराल की मी पुढच्या क्षणाला मरू शकतो आणि पुढच्या क्षणाला माझं सर्व अस्तित्व नष्ट होऊ शकतं. आणि ह्या जागृतीमध्ये, ह्या जाणीवेमध्ये तुम्ही जर जीवन जगायला लागले, तुम्ही बिनधास्त जीवन जगा. अरे होऊन होऊन काय होईल, मी मरेल ह्याच्यापेक्षा काय होईल? होऊन नुकसान, सर्वात मोठं नुकसान काय? तुमचा मृत्यू. तुम्ही एकदा मेले की तुमच्यासाठी जग काय आहे? शून्य. तुमच्या मागे तुमचं काहीच नाही राहत. हॅलो, जेवढ्या लवकरात लवकर तुमच्या खुणा मिटवायचा प्रयत्न सफल होईल तेवढा प्रयत्न केला जातो. खरं आहे का खोटे? मेलेल्या माणसाच्या खुणा काय करतो आपण? त्याच्या वस्तू, खुणा, त्याचे नाव सगळं काय करतो? हा, मस्त काम, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून मित्रांनो, जीवनामध्ये एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, सांगण्यासारखं खूप काही या विषयामध्ये, की तुम्हाला तुमचं जीवन जर प्रखर वाटत नसेल, असं चमकणारं वाटत नसेल, असं काळवंडलेलं वाटतंय, त्याचं कारण तुम्ही त्याला गंभीर बनवलंय. आणि तेही तुम्ही परिणामांच्या बाबतीमध्ये गंभीर आहात, क्रियेच्या बाबतीत नाही. तुम्ही क्रियेच्या बाबतीमध्ये जबाबदार बनलं पाहिजे, झोकून देऊन काम केलं पाहिजे. तिथे मात्र तुम्ही वेदनांचा, अपेक्षांचा, शरीराच्या त्रासाचा, मनाच्या घालमिलीचा ह्यांचा विचार नाही केला पाहिजे. माणसं नेहमी स्वतःच्या बाबतीमध्ये कीव करतात आणि शरीराला जेवढा आराम देता येईल त्याला जीवनाची मजा समजतात. खऱ्या अर्थाने ती सजा आहे, बरोबर आहे ना? आणि म्हणून तुमच्या शरीराला स्वतःच्या बोटावर नाचवता आलं पाहिजे. तुमच्या शरीराला तुमच्या इशाऱ्याप्रमाणे चुटकीसरशी तुम्हाला त्याला सक्रिय करता आलं पाहिजे. आम्ही उभं राहिलो गेलो का आमच्या पायाला मुंग्या आलेल्या असतात, त्या मुंग्या झटकेपर्यंत 5 मिनिटं निघून जातात. त्याला सांगितले असं रात्री तुला एवढ्या वाजता उठायचंय, तर बेल लावून सुद्धा ते उठत नाही. आजूबाजूचे अख्खे लोक उठतात, हे उठत नाही. मित्रांनो, हे जे जीवन आहे अशाच माणसांचे जीवन असं आहे की जे गंभीर आहे खूप. ते काय माझे म्हणजे त्यांना भविष्याच्या बाबतीमध्ये ओव्हर थिंकिंग असतो. काय होईल, कसं होईल, कसं होईल जगाचं, त्यांना जगाची फार काळजी असते. मी प्रगती याच्यामुळे करत नाही का बाकीच्यांची मग त्यांना संधी मिळेल बा, मी नाही केली म्हणजे. फार त्यांचे विचार एवढे उदात्त असताना एकदम तत्वज्ञान वगैरे एकदम असं, तुम्ही त्यांच्याबरोबर
वाक्चातुर्यामध्ये हरून जाल. एवढे बोलायला फार पटायत असत. पण काही करा म्हटलं का नाही, तेवढं सोडून बोला असं आहे. म्हणून जीवनामध्ये खूप रिलॅक्स बना. जीवनामध्ये तुम्ही परिणामांची त्याच्यामध्ये होणाऱ्या तुम्हाला जे वाटतं ना माझे करिअर कसं होईल, माझं जीवन कसं होईल, मला सांगा असं काय आहे या जीवनामध्ये की ती गांभीर्याने केल्यावर चांगलं होतं. तुम्ही जीवनात जेवढं सहज व्हाल ना लहान मुलासारखं, तेवढं तुमची गोष्टी एकदम सुंदर होतील. आणि तुम्ही जेवढं गंभीर व्हाल ना तेवढे तुमचे नियम चुकणार. हां, मग तुम्ही नेम मारून नंतर गोल करत असाल तो भाग वेगळा. नाही मला इथंच मारायचा होता. अरे खून अगोदर करतो आणि मग तिथं मारतो, हा भाग वेगळा. तर त्याच्यामुळे तुम्ही जर मागे जर क्रिकेट खेळत असाल तर जिथं बॉलरनी बॉल टाकला त्याच्या समोर स्टंप घेऊन जायची. अरे बॉल झाला बरं का, असला प्रकार आहे. म्हणून जीवनामध्ये आपण एक लक्षात ठेवायचं, जीवन एवढं सुंदर आहे ना, त्याच्यामध्ये प्रत्येक क्षणाला काहीतरी नाविन्य, रिपिटेशन काही घडतच नाही या जगामध्ये. प्रत्येक क्षणाला नाविन्य. पृथ्वी आणि सूर्य जरी एकमेकाभोवती परिभ्रमण आणि परिवलन चालू असेल तरी त्यांची प्रत्येक वेळेस जागा वेगळी आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी आम्हाला असं वाटायचं की एका ठिकाणी पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य एका ठिकाणी स्थिर आहे आणि पृथ्वी गोल गोल फिरते आणि सूर्य स्थिर असून त्याच्या भोवती पृथ्वी फिरते. पण आता सगळ्यांना कळायला लागलं की अख्खी सूर्यमाला स्पायरल मध्ये घुमते. अख्खी सूर्यमाला नाही, अख्खं तुमचं जे काही आकाशगंगा आहे ती अख्खी फिरते. नंतर असं कळलं नाही नाही अख्खं ब्रह्मांड फिरते आणि असे अनंत ब्रह्मांड फिरत आहे. नाही पुढे नको जायला, चक्कर येऊन पडायचा. कल्पना करतानाच चक्कर यायची आहे की नाही. म्हणून एक लक्षात ठेवायचं, ह्या जगामध्ये स्थिर काहीच नाही. आणि तुम्ही जे स्थिर करायचा प्रयत्न केला तुम्ही जीवनापासून तुटून जा. बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही जीवनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचं चित्त स्थिर करा आणि ह्या बदलणाऱ्या जीवनामध्ये त्या बदलांचा अनुभव प्रत्येक क्षणाला घ्या. बरोबर आहे. प्रत्येक क्षण नवा आहे आणि त्या नव्या असलेल्या क्षणामध्ये उतरा. तुम्हाला दुसरीकडे कुठे रमण्याची गरज नाहीये. हेच सद्गुरू आम्हाला सांगता. तुमचं जीवन एवढं प्रखर होईल की तुम्ही जगायला उत्सुक व्हाल. आज माणसं निराशामध्ये का बरं आहे? बरेच जणांना मी मगाशी म्हटलं सकाळी उठू असंच वाटत नाही. का बरं? का उठायचं आणि परत तेच काम करायचे, तेच उठणं, तेच दात घासणं, तेच आंघोळ करणं, बळ्याच तांबे घेतो. दररोज तेच पाणी, तीच रूम, तीच खोली, तेच टॉवेल न धुतलेला. वासाची पण सवय झाली. अगदी धुवून जरी आला तर तो मागचाच वास येतो. म्हणजे आम्ही आमचं जीवन जे आहे ना हे काय बनवून टाकले, रुटीन बनवून टाकलेलं आहे. आणि म्हणून त्याच्याबद्दल आम्हाला कुठल्याच प्रकारची आस्था नाही. तुम्ही तो दिवस नवीन आहे याचा तुम्ही विसर पडतो तुम्हाला. तुमचं जीवन नित्य नवीन आहे आणि तुम्हाला आज जो अनुभव येतो तो परत उद्या येणार नाहीये. तेव्हा तुम्ही लोकांना असं मिटक्या मारा सांगाल मी असं असं होत होतो, असं राहत होतो. तुम्ही आता कॉलेजचे अनुभव जसे सांगता, तुम्ही नंतर तुमच्या प्रौढावस्थेचे अनुभव सांगाल, नंतर तुम्ही तुमच्या लग्नानंतरचे अनुभव सांगाल, नंतर तुम्ही तुमच्या म्हातारपणाचे अनुभव सांगाल. पण जेव्हा तुम्ही ते जगत होता तेव्हाचा तो अनुभव तुम्ही कधी अनुभवला का? नाही. तुम्ही फक्त रेकॉर्डिंग करत राहता. सूर्य उगवतोय, लोक मोबाईल घेत, अरे बघ ना उघड्या डोळ्याने, त्याला पी ना असा. मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून काय करायचंय तुला? नाही मला तो दुपारी पण पाहायचंय. दुपारी दुपार पाय, हा सकाळी संध्याकाळ पाहतो, संध्याकाळी सकाळ पाहतो. त्याच्यामुळे बरं मिस्टेक होईल. हा जेव्हा जे करतोय ना त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे, 100% रमलं पाहिजे. हे जीवन आहे लक्षामध्ये. आणि मग जर असं जगले तुम्ही, तुम्हाला जगण्याची काय होईल, अशी आतुर इच्छा तयार होईल. आता काय झालं, निराशा आहे प्रत्येकाला. आणि म्हणून सद्गुरू एवढंच म्हणतात की तुमच्या आतमध्ये जी उमंग पाहिजे, उत्साह पाहिजे, जे चैतन्य पाहिजे ते का नाहीये? कारण तुम्ही कशात जगताय? आळसामध्ये. आमचं जीवन प्रखरतेने जगावं असं प्रत्येकाला वाटतं ना, माझं जीवन चमकलं पाहिजे. त्याच्याशी तुम्हाला जगायची इच्छा पाहिजे. इच्छा एवढी पाहिजे जगण्याची का मला भरभरून जगता आलं पाहिजे. तुम्ही बघा, साधी सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला. जर तुम्ही
मोबाईल ज्यावेळेस सुरुवातीला मोबाईल आले तेव्हा रिचार्ज फार महाग होतं ना. एका महिन्याला 1 GB मिळायचं, त्याला 250 रुपये लागायचे. हॅलो, 4G यायच्या अगोदर ते 2Gवर आपलं बैलगाडीने चालायचं पुढे. बफर 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 तरी पण हे टक लावून बघायचं. म्हणजे तुम्हाला मिळालेलं जे 1 GB आहे ते तेव्हा महिन्याभरात राहायचं. आता दिवसाला मिळतं 2 GB 3 GB 5 GB, बरोबर. बरेच जण असे का संध्याकाळी ते संपावं म्हणून काहीतरी पाहत राहत. वापरून घ्यायचं ना. मारलेल्या पॅकचा काय पूर्ण काय करायचं आहे, वापर करायचा. हॅलो, असं कधी झालंय का तुमच्या आयुष्यामध्ये का तुम्ही एखाद्या स्टँडर्ड हॉटेलमध्ये गेले आणि तिथे गेल्यावर तुम्ही तिथं एखादी डिश ऑर्डर केली आहे आणि ती डिश किती रुपयाची आहे, 300-400 रुपयाची डिश आहे, आणि तुम्ही पहिल्याच घासामध्ये तुम्ही फार वाकडं तोंड केलंय आणि तुम्ही फेकून दिली. असं कधी झालंय का? किती पण वाकड तोंड करेल असू दे, 300 रुपये गेले. फार डोळे बंद करून पण ती डिश काय करतो, संपवतो. का बरं? पैसे गेले 300 रुपये. ज्याला दिवसभर काम करून 300 रुपये मिळत नाही, त्यासाठी त्या 300 रुपयाची फार मोठी काय किंमत आहे. ते चांगला असू नये तर वाईट असू ते खणास. भारतीय शेतकरी जेव्हा इस्रायलमध्ये गेले त्यावेळेस इस्रायलमध्ये काही लोक रांगा लावून ज्यूस पित होते. हे रांगा लावून ज्यूस प्यायला लागले. किस्सा सांगितलं ना, 150 रुपयाला ग्लास, आपल्या भाषेत 150 रुपयाला ग्लास. रांग लावली, अर्धा तास नंबर लागे ना, तो एकदम असा एकदम हायफाय बनवून द्यायचा, एकदम फ्रेश प्रत्येकाला. यांना वाटलं एकदम स्टँडर्ड आहे की नाही, आणि इस्रायल म्हटलं स्टँडर्डच, आपले इंडियन म्हटलं बावळट. मग ते रांगेत बसला आणि तरी ज्यावेळेस त्याचा नंबर आला आणि त्यांनी घेतले, आपले सगळे लोक होते, त्यांना जरा विचित्र वाटलं ते प्यायला. कसं तरी असं ते चव नाही त्याला, काही नाही. त्यांना म्हटलं उगाच 150 रुपये गेले आपले. बस 150 रुपये गेले, मग अख्खं पिलं. आणि मग नंतर चौकशी केली, जरा तिथल्या दुभाषिकाला विचारले काय आहे हे. तो म्हणे भोपळ्याचा रस आहे. त्याची किंमत आहे, खर्च त्याची किंमत येते. तसं आपलं आयुष्य आहे ना, आम्हाला फुकट भेटलंय ना, त्याची आम्हाला काही नाहीये, काही नाहीये. आणि म्हणून आम्ही सर्वांनी इथून पुढे लक्षात ठेवलं पाहिजे की आमचं जीवन काय आहे, अलौकिक आहे. आणि त्या अलौकिक जीवनाचा जर आम्हाला आनंद घ्यायचा असेल तर आम्ही काय केलं पाहिजे की प्रखरतेने जगलं पाहिजे. आणि प्रखरतेने तुम्ही तेव्हाच जगाल जेव्हा तुम्ही बिनधास्त जगाल. बरोबर आहे, बिनधास्त जगा, पण जबाबदारीने जगा आणि सक्रिय राहा. अशा कृतींमध्ये जगा ज्या कृतींनी कोणास तरी भलं होईल, कोणाला तरी आनंद मिळेल, कोणास तरी समस्या सुटतील. अशा प्रकारचं जीवन जगा आणि असं जगा की ह्या क्षणाला जरी तुम्ही गेलात तरी तृप्त होऊन मराल. धन्यवाद.